फ्लॉवर शोसाठी. यासाठी आपल्याला लाभलेले पाहुणे आहेत माननीय जी गुरुप्रसाद. हे उपवन संरक्षक आहेत. त्यांनी पेंढारकवाडा इथे टेरिटोरियल डिव्हिजन आणि मेळघाट इथे टायगर रिझर्व तसंच डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम पाहिलेले आहे. आता सध्या ते कोल्हापूर इथे उपवनसंरक्षकपदी आहेत. महाराष्ट्र सरकारनं त्यांना श्री अरुण बोंगीवार अवॉर्ड देऊन सन्मानित केलेलं आहे. तर असे हे आजचे पाहुणे जी गुरुप्रसाद. त्याचबरोबर माननीय अरुण नरके सर जे गार्डन्स क्लबचे फाउंडर मेंबर आहेत, त्यापैकी एक आहेत. तर ते सुद्धा आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. अगदी गार्डन्स क्लबला सुरुवातीपासून त्यांनी मदत केलेली आहेत. ॲक्टिव्ह मेंबर म्हणून त्यांचा उल्लेख केलेला जातो. अजूनही म्हणजे आता हे 54वं वर्ष आहे गार्डन्स क्लबचं, तर अजूनही ते ॲक्टिव्ह आहेत गार्डन्स क्लबमध्ये. हर एक जबाबदारी ते अगदी कुशलतेनं पार पाडतात. आणि गार्डन्स क्लब म्हटलं की नरके सरांचं नाव आपोआप येतं. त्याचबरोबर सुनील करकरे सर त्यांनी सुद्धा स्टेजवरती बसलेले आहेत. या सर्वांचं आपण आता स्वागत करूया. सगळ्यांबरोबर त्या खाली बसलेल्या आहेत. शिक्षण सम्राट तसंच यांना मी विनंती करते की त्यांनी तिचं देखील सहकार्य लाभलेलं आहे. दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जरा प्रेक्षकांकडनं जोरदार टाळ्या वाजू देत. गार्डनिंगचा कोर्स केलेले बरेच विद्यार्थी इथे हजर आहेत. तर त्यांनी स्टेजच्या बाजूला किट देत आहेत त्यांच्यासाठी. आजी माजी विद्यार्थी जे पण हजर असतील त्यांनी ते किट घ्यायचं आहे. गेली कित्येक वर्षे गार्डन्स क्लब पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन याविषयी जनजागृती करतोय. आताचं हे 54वं वर्ष आहे गार्डन्स क्लबचं. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी बसून घ्यायचा. 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो आणि त्याच दिवशी आमची प्रेस कॉन्फरन्स होती. योगायोग वाटतो मला हा की 10 वर्षांनी बरोबर याच विषयावर हीच मध्यवर्ती संकल्पना घेऊन आपण हे पुष्प प्रदर्शन आणि स्पर्धा भरवलेली आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ सायन्सने सॉईल सायन्सने त्याची शिफारस केली होती 2002 साली. तर त्यावेळीच त्यांना अशी शंका आली असणार तर फार मोठं संकट येणार आहे. आणि ते खरोखर आहे की ही जी माती जिला आपण आई मानतो तिच्यातूनच आपला जन्म होतो आणि आपला शेवटही तिच्यामध्येच असतो. जसं बाळ जन्माला घालणारी आई ही पौष्टिक आहार घेऊन निरोगी असेल तर ते बाळही निरोगी राहतं. तसंच आपण जे खातोय ते जर चांगल्या मातीतून निष्पन्न झालेलं असेल तर आपणही सुदृढ आणि आरोग्य असू. तर तसं आत्ता परिस्थिती नाही. आपल्याही लक्षात येतं की स्लो पॉयझनिंग आपलं सुरू आहे की मातीचा जो पोत आहे तो खराब होत चाललेला आहे. आपण म्हणतो की वरचे 2 किंवा 3 इंच लेअर तयार व्हायला 1000 वर्ष लागतात. जोपर्यंत ते डायरेक्ट आपल्याला मिळत नाही आहे त्याचा धोका आपल्याला जाणवत अजून कुणीही त्याला तितकं सिरियसली घेत नाही आहे. तर या अशा गहन आणि गंभीर प्रश्नावर आधारित आपला पूर्ण फ्लॉवर शो आहे. आमची जवळजवळ 100 ते 125 जणांची टीम ह्याच्यासाठी गेली 6 महिने कष्ट अहोरात्र झटत आहे. केवळ हा संदेश लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत इफेक्टिव्हली पोचावा म्हणून आम्ही हे एवढे सगळे कष्ट केलेले आहेत सर. आता कोणाला असं वाटेल की हे टेराकोटा बॅच किंवा टेराकोटाची भेटवस्तू, टेराकोटाचं तांब्या भांडं यातून आपण मातीबद्दल काय संदेश देणार. पण फक्त तेच नाही तर रोजच्या आचरणामध्ये आपण ह्या गोष्टी वापरू, तिचा जास्तीत जास्त जवळनं आपला संबंध येईल तितकी तिच्याबद्दलची आपुलकी आपली वाढेल. आणि फक्त तीच नाही तर आपल्या ह्या 2-3 दिवसांमध्ये ज्या स्पर्धा आहेत की छोटी छोटी मुलं ज्यावेळी बोबड्या बोलात सांगतात की प्लास्टिक वापरू नका त्याचे खूप दुष्परिणाम आहेत.
चित्रकला स्पर्धेतून कलेतून व्यक्त होतात, महाविद्यालयीन युवक युवती लघुपटातून अभ्यासपूर्ण मांडणी करतात, खरी बाग आपण आता इथे बघितली मेहनतीने उभी करतात, ते कष्ट जाणतात, ती माती तिथपर्यंत आणायला काय त्रास होतो, तर त्यांना त्यांच्या जाणीवा प्रगल्भित होतात असं मला वाटतंय की लेख, कविता, आपल्यातली असलेली कला ह्या सगळ्यातून आपल्या उर्मी आणि आपल्या संवेदना ह्या जागृत होत असतात. हेच अभ्यासपूर्ण व्यक्त होणं, दृकश्राव्य माध्यमातून काव्य, शास्त्र, अभिनय आणि कला या सर्वांद्वारे व्यक्त होणं ह्याच्यासाठी प्लॅटफॉर्म गार्डन्स क्लब कोल्हापूर देत असतो. मोठ्या मोठ्या परिषदा आपण ऐकतो की दुबईला झाली, परवा अझरबैजान बाकूला झाली. इंटरनॅशनल लेवलला, नॅशनल लेवलला भरपूर कॉन्फरन्सेस होतात, एक्सपर्ट्स बरंच काही सांगतात, पण ते आपल्यापर्यंत उतरणं हे फार गरजेचं असतं. ते त्याच लेवलला राहतं आणि आपण आपल्याच लेवलला आपलं जगणं सुरू असतं. तर ह्या दोन्हीमध्ये दुवा म्हणून गार्डन्स क्लबसारखी NGO गेले 53 वर्ष सतत प्रयत्न करत आहे की हे जे काही जागतिक घडामोडी आहेत त्याचे दुष्परिणाम होणार आहेत, त्यांनी आपल्याला काय त्रास होऊ शकतो भविष्यात, त्यावर काय उपाय करायला पाहिजे, तर हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम थोड्या स्वरूपात आपण करतोय. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक संस्थेसाठीचा शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर रॉयल रोज सोसायटी लंडनचे 2 ब्रॉन्झ मेडल्स आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर म्युझिक लवर्स ग्रुप 109 बटालियनने आपल्याला फेलिसिटेट केलेलं आहे. तर जितकं लोकांपर्यंत गुरुप्रसाद सरांना मला हेच सांगायचं आहे की वनश्रीसाठी आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे आणि आम्हाला आता इंदिरा पुरस्कारासाठी सुद्धा, तर त्यांनी जरूर यासाठी मार्गदर्शन करावं. हे जे पुरस्कार आहेत ते आम्हाला कुठेही टेंभा मिरवण्यासाठी वगैरे नको आहेत, तर ह्याच्या थ्रू आम्ही पुन्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू, आमचं कार्य जास्तीत जास्त प्रमाणात मल्टिप्लाय होईल. तर यासाठीच आम्हाला हे हवे आहेत. हे सगळं इथं स्वखर्चातून उभं करणं हे आमच्यासाठी दरवर्षी एक मोठं चॅलेंज असतं. म्हणजे फक्त फायनान्शियलच नव्हे तर सर्व लेवलला आम्हाला फार कष्ट करावे लागतात. पण तुम्ही जर बघाल इथे शासकीय पातळीवर आपल्याला नाना कदम, शशिकांत कदम सर, शांता काकी, नरके सर, वैशाली काशीद मॅम, हे सगळं क्रिएटिव्हली लोकांपर्यंत आणण्यासाठी वर्षा, चिनार, इंद्रजीत, रुपाली, हर्षदा, संगीता, राजेश्वरी 2-3 दिवस रात्र इथं येऊन युनिव्हर्सिटीत जाऊन पानं गोळा करून, इथे स्प्रे करून, शिड्यांवर चढून सगळे हे एन्जॉय करतायत काम. त्यांना मजा येते, कष्ट भरपूर आहेत. इकेबाना आणि बोन्सायचा जो एक आहे आपण जाताना बघूया तो एक डिस्प्ले, अतिशय सुंदर डिस्प्ले. दीपा तायवाडे पाटील, हिरेमठ सर, डॉक्टर धनश्री मॅम, अल्पना मॅम या सगळ्यांनी कष्टाने, डॉक्टर प्रमिला मॅम, कॅलेंडर आणि रोजा या छपाईमध्ये राज अथणे, सुभाषचंद्र अथणे सर, साळोखे सर, इथे ह्या सगळ्या स्पर्धांच्या मांडणीमध्ये मयुरा, जयश्री, संगीता, दीपा, भक्ती, प्रशांत सर या सगळ्यांची नावं मला घ्यावीशी वाटतात, कारण कुठं ना कुठं तरी ते स्टेजवर नाव येणं गरजेचं आहे, कारण एवढे कष्ट त्या सगळ्यांनी केलेले आहेत. आम्हाला सतत उत्साह, उमेद देणारा आमचा यंग फोर्स, राणे काकी, हिरेमठ सर हे सगळे 70 वर्ष 60-70s मधले आहेत. आणि साळवी मॅडम, दोशी सर, डुणुंग सर, ओबेरॉय काका, नरके काका, रमेश शहा सर, सुजय हुसमणी सर, राजेंद्र दोशी सर ह्यांच्यासारखे आपल्याला सढळ हाताने मदत केली आहे, पण ते आज स्टेजवर एका हाताचं दुसऱ्या हाताला कळता कामा नये अशा अटीवर त्यांनी आम्हाला ह्या देणग्या दिल्या. म्हणजे अशी लोक अजून समाजात आहेत म्हणून हे आम्ही असं काहीतरी करू शकतो की आपली मीडिया जनरसली मदत करणारे रेणू, गौरव, मीनल, सुनीता पाटील, कल्पना थोरात त्यानंतर सुनीता पाटील आहेत. मीडिया समर्थपणे सांभाळणारे आमची चित्राती रघुनंदन सर, अनिता आहेत. विद्यार्थ्यांना ट्रेन करणाऱ्या डॉक्टर प्रमिला, रश्मी, सुषमा, अजूनही खूप नाव आहेत. खरं तर पाठीवर सतत कौतुकाची थाप देणारे आमचे कार्यकारिणी सल्लागार सदस्य सर्व, डॉक्टर रचना, जिया, डॉक्टर श्रुती, तर ह्या सर्वांची सतत आम्हाला पाठीवर थाप मिळते. कुठेतरी आपल्याला कौतुक मिळालं की आणखीन आपण जोमाने काम करू शकतो.
खूपच मोठं परिपूर्ण असं हे कुटुंब आहे. ह्याच्यात बॉटॅनिस्ट आहेत, लँडस्केप कन्सल्टंट आहेत, गृहिणी आहेत, सर्व डॉक्टर्स आहेत, वकील आहेत. तर हे सर्वजण आपापलं प्रोफेशन सांभाळून आम्ही ही आमची आवड जोपासतोय. खूप परिपूर्ण आणि मोठं कुटुंब आहे. काही नावं माझ्याकडनं घ्यायची राहिली असेल तर मी माफी मागते, पण खूपच जण आहेत जी ह्याच्यासाठी अहोरात्र झटतात. त्या सर्वांचा मी आभार मानते आणि सरांना अशी विनंती करते की नक्की शासकीय पातळीवर पण थोडंसं ह्याच्यासाठी काहीतरी आम्हाला मदत मिळाली तर ती खरोखर आम्हाला हवी आहे. चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर्ड अशी आमची संस्था आहे, ज्याच्यात सर्वजण स्वतःच्या खर्च करून आम्ही सगळं कार्य उभं करतो आणि कुठून कुठून गोळा करून. तर नक्की हे आम्हाला अजून खूप चांगल्या पद्धतीने, कारण आम्ही देशविदेशातून कुठून कुठून खूप चांगली प्रदर्शनं बघून येतो, तर आम्हाला असं वाटतं की आपल्या इथे आणखीन काहीतरी चांगलं करता यावं, ज्यातून जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावे. तर नक्कीच आज पाहुणे म्हणून तुम्हाला बोलवले, तर आम्ही नक्कीच अपेक्षाही आहेत आमच्या तुमच्याकडनं. मार्गदर्शनाची गरज आहे. आम्ही मास प्लांटेशनमध्ये 6 टायटल्स खाली आम्ही काम करतो, तर ते आपल्या प्रोफाईलमध्ये सगळं आहे. वर्षभर काम चालतं आणि हा पुष्प प्रदर्शन जे आहे तो आमचा एक निसर्गोत्सव किंवा ॲन्युअल इव्हेंट असतो, ज्याच्यात सगळेजण असे उत्साहाने सहभागी होतात. सुनील करकरे सर पण आज आम्हाला आमचं नशीब होतं म्हणून अचानक पाहुणे म्हणून लाभलेले. सर तुमचं पण स्वागत आणि इथून पुढची सूत्र मी अनिताकडे देते. थँक्यू पल्लवी मॅम. खूप सुंदर शब्दात तुम्ही माती, निसर्ग आणि त्याच्याशी आपलं नातं आम्हाला सांगितले. खूप सुंदर. धन्यवाद. मी आजचे जे पाहुणे आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी जी गुरुप्रसाद सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन थोडक्या शब्दात करावं. थोडक्यात थोडंसं सांगायचं आहे तर मी ॲक्च्युली मूळतः कर्नाटकचा आहे, पण कॅडर महाराष्ट्र असल्यामुळे मी इथे आहो आणि चुकून काही मराठी शब्दात काही हेरफेरी झाले तर मला माफ करा. मी मराठीच बोलतो. ॲक्च्युली हा मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली मला जास्त शिकायला मिळतील इथे, की फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मी मागे 13 वर्षपासून मी आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना आपला फोकस फक्त बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, फॉरेस्ट लँड मॅनेजमेंट याच्यावरती खूप आपला फोकस असतात. पण इथे आणि माझा ऑलमोस्ट टेन्यूर आता हा 5व्या डिस्ट्रिक्टमध्ये मी आता DCF म्हणून DFO म्हणून काम करायला लागलो बिफोर प्रमोशन. पण कुठेही मी असं एक क्लबसारखं कुठे काही पाहिलेलंच नाही. आय एम व्हेरी हॅपी इन कोल्हापूर. आय थिंक खूप एवढा ॲक्टिव्ह क्लब आहे हा ऐकलं तरच मला खूप आनंद वाटते आणि इट इज वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म. थोडासा आपण जसं की फॉरेस्ट डिपार्टमेंट आपण बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनसाठी, फॉरेस्ट लँडसाठी जसं आपण काम करतो, तसंच हा क्लब एस्पेशली गिव्स अ प्लॅटफॉर्म फॉर अर्बन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन म्हणता येईल, बिकॉज दे आर इन्वॉल्ड इन टू व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे की मी जस्ट त्यांचं प्रोफाईल वगैरे इंटरनेटमध्ये मी बघत होतो ॲक्च्युली जस्ट बिफोर कमिंग हिअर. आणि इट्स नॉट ओनली क्रिएटिंग अर्बन दिस वन बट अवेअरनेसमध्ये पण खूप छान काम होत आहे. दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग आय फील. एस्पेशली अवेअरनेस अमॉंग द यंगस्टर्स खूप इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे, बिकॉज एव्हरीबडी नो व्हॉट्स हॅपनिंग प्रेझेंटली, कोणत्या डायरेक्शनला आपण चाललो, लाईक एव्हरीबडी नोज. बट देर इज समवेअर सम प्लॅटफॉर्म दॅट्स अवेलेबल देअर वी कॅन कॉन्ट्रीब्यूट. ते एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि नक्की एस्पेशली मॅडम जसा सांगत होते लाईक शासकीय विभागाकडून काही मदत. ॲक्च्युली शासकीय विभाग काम करताना ॲक्च्युली वी वोंट इन्व्हॉल्व आवर सेल्फ व्हेरी मच इन टू ऑल दिस ॲक्टिव्हिटीज, पण आपल्याला एक चान्स आहे इथे कॉन्ट्रीब्यूट करायला. आणि नक्की असे फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉट एव्हर जे छोटं मोठं मदत मी करता येईल ॲज वॉट एव्हर आय कॅन कॉन्ट्रीब्यूट, शोली आय विल बी एबल टू कॉन्ट्रीब्यूट आणि मी नक्की मदत करणार यांना. आणि अशा ॲक्टिव्हिटीजला ऑब्वियसली आय विल बी व्हेरी प्राऊड टू हेल्प फ्रॉम द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. आणि खूप शुभेच्छा देतो एस्पेशली एंटायर टीम आपला कोल्हापूर गार्डन क्लब. बेसिकली असं मोठा लाईक इट लुक्स व्हेरी स्मॉल बट आय नो किती मेहनत लागते असं पूर्ण ते कार्यक्रम ऑर्गनाईज करून, पुन्हा एवढं स्टॉल्स आणि मोबिलायझिंग पीपल, एवढं
छोटा कार्यक्रम तर नाही आहे, इट्स अ बिग प्रोग्राम सच बेसिकली फॉर एनी काइंड ऑफ क्लब. तर खूप खूप शुभेच्छा. खूप छान वाटलं मॅडम, तुम्ही मला इथे आमंत्रित केले. खूप धन्यवाद माझ्या मनापासून, एस्पेशली गार्डन क्लब फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. इथे बोलवले, मला ॲक्च्युली शिकायला मिळतात जास्त इथे, आणि आपल्यासोबत इंटरॅक्ट करायला एक संधी मिळाली, आणि 2 शब्द शेअर करायला पण संधी मिळाली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. स्टेजवरती यायचं आहे. रोझेट आणि कॅलेंडर याचं प्रकाशन आता करणार आहोत आपण. गार्डन्स क्लबकडनं रोझेट हे वार्षिक नियतकालिक आणि गार्डन्स क्लबची खास शैली असणारी दिनदर्शिका याचं प्रकाशन आता होत आहे. प्रेक्षकांकडनं जरा जोरदार टाळ्या वाजू देत, म्हणजे चाललेल्या कार्यक्रमाबद्दल थोडासा एक कौतुकाची थाप म्हणतो आपण, ती आपल्याला मिळत असते या टाळ्यांमधून. रोझेट विषयी सांगायचं म्हणजे यात अनेक कवी लेखकांचे लेख, कविता समाविष्ट असतात, पण यात प्रत्येक वर्षी एक सब्जेक्ट थीम दिलेली असते. यावरतीच हे लेख लिहिलेले असतात, आणि यावर्षीची थीम आहे अवर लँड अवर फ्युचर. म्हणजेच मराठीमध्ये शब्दशः अर्थ न घेता आपली माती आपली माणसं हा विषय आहे. यावर अनेक तज्ज्ञांनी मातीची खालावत चाललेली सुपीकता, रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम यावर लिहिलं आहे. तसंच मातीची सुपीकता, त्याच्यावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची, ती सुपीकता कशी वाढवावी यावर सुद्धा नैसर्गिक उपाय सविस्तरपणे या रोझेटमध्ये सुचवलेले आहेत. तसंच दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर विषयी सांगायचं म्हणजे यावर छापलेली चित्र जी आहेत ती उत्तमरित्या सांभाळलेल्या बागांचे फोटो आहेत. दरवर्षी गार्डन क्लबकडून बाग उत्कृष्टरित्या सजवणाऱ्या अनेक हौशी कलाकारांना बक्षिसं दिली जातात. त्यांच्या कलेची सुंदरता इतरांपर्यंत पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न. अनेकांना यातून प्रेरणा मिळत असते. रोझेट पुस्तक सर्वांनी जरूर असावं असं आहे. तसंच कॅलेंडर हे सुद्धा आपलं वेगळेपण दाखवत घराची शोभा वाढवणार आहे. या रोझेटचे संपादक रवींद्र साळुंखे सर आहेत. ई रोझेट सुद्धा आपल्याला इथे मागे बघायला मिळतंय स्क्रीनवरती. तर आता कार्यक्रमाकडे वळूया. उद्यान स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ आता इथे आहे. माती हा आपला गार्डन्स क्लबची यावेळीची थीम आहे. मातीतून आलो आणि मातीतच जाणारा असं आपण सहज म्हणतो. तर मातीशी ज्यांची नाळ खऱ्या अर्थाने जुळलेली आहे अशा सर्व बागप्रेमींचा सत्कार आज आपण करणार आहोत. आपण सुरुवात करतोय संस्था आणि सार्वजनिक. मोठा गट ह्याच्यामध्ये एकच एंट्री होती, त्यामुळं मोठा गट विशेष गौरवास्पद पारितोषिक जात आहे. संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे कैलासवासी अजितराव सावंत यांचे सन्मान.
जोरदार खरंच टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण आपल्या इथल्या इंडस्ट्रीज आपण नशीबवान आहोत किर्लोस्कर मौर्या हे सगळे यासाठी काम करतात, पण स्पेशली ह्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ती खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केली, त्याबद्दल खरोखर त्यांचं कौतुक. अशी एंट्री पहिल्यांदाच होती आपल्याकडे आणि यातून प्रेरणा घेऊन बाकीच्या इंडस्ट्रीज पण हे करतील अशी आम्हाला खात्री आहे. गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवीताई, त्यांचे सर्व सहकारी बरेच जण माझ्या ओळखीचे. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माझे स्नेही माननीय गुरुप्रसादजी, खूप छान ताडोबामध्ये काम करून आलेले, त्यांना आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात खूप छान वनसंवर्धनाचं आणि वन्यजीव संरक्षणाचं काम करतात आहे. गार्डन्स क्लब म्हटलं की दोन नावं माझ्या 88 सालापासूनच्या लक्षात आहेत. ते म्हणजे माझे गुरुवर्य असलेल्या अरुण नारकेजी आणि रवींद्र ओबेरायजी. खरं तर ते असतात आज, कसं काय नाही माहिती नाही. आणि उपस्थित सर्व विजेत्यांना जे काही पुरस्कार मिळालेत ते निश्चितच कौतुकास्पद आहे. सर्वांचं अभिनंदन. मी 88 सालापासून खरं तर पूर्ण वेळ नाही, पण अधूनमधून ह्या गार्डन्स क्लबचे कार्यक्रम अटेंड केलेले आहेत. मला माहिती आहे त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती मी सर्व जाणून आहे. वनविभागामार्फत त्यांना काय करता येणं शक्य आहे हे निश्चितच गुरुप्रसादजी त्याच्यात लक्ष घालतील. पण गेले 46 वर्ष मी पूर्ण वेळ निसर्ग संवर्धन, निसर्ग शिक्षण, वन्यजीव संवर्धनात काम करतो. आणि गार्डन म्हटलं की आजकाल गेले 5-7 वर्ष मी पण ह्या विषयात सहभागी झालो आहे. फक्त वनविभागाच्या मार्फत मी काही कामं करतो आहे. ते निश्चित इथेही गार्डन्स क्लबच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. त्याच्यातलं फुलपाखरांचं उद्यान ताडोबा किंवा विसापूर किंवा बाकी ठिकाणी त्याच्यात माझा सक्रिय सहभाग होता. पुढच्या वर्षी मी आशा करतो की आपल्याकडे एक सेपरेट कॅटेगरी राहील उद्यानामध्ये की फुलपाखरू उद्यान. कारण जैवविविधता संवर्धनात
खूप मोठा वाटा फुलपाखरांचा वन्यजीवात खूप मोठा वाटा निसर्गात फुलपाखरांचा आहे आणि त्यांच्या संवर्धनासाठी असं उद्यान जर आपण तयार करू शकलो, कारण आपला भाग पश्चिम घाटाशी निगडीत आहे आणि पश्चिम घाटात जवळजवळ 333-35 प्रकारचे फुलपाखरं आहेत. त्यातले खूपशे दुर्मिळ आहेत. कोल्हापूरचे सुद्धा फुलपाखरांची यादी 100च्या वर आहे. तर तो एक खूप छान निसर्ग शिक्षणाचा एक भाग होऊ शकतो, निसर्ग संवर्धनाचा, वन्यजीव संवर्धनाचा भाग होऊ शकतो आणि फुलपाखरांचं महत्त्व सगळ्या जगाला माहिती आहे. तर ही कॅटेगरी आपण निश्चित त्याच्यासाठी सर्व ते सहकार्य मी करेन. दुसरी गोष्ट, जे वेगवेगळे उपक्रम आहेत त्याच्यात एक माझा सहभाग मी निश्चित देऊ शकेल की अशांसाठीचं प्रशिक्षण, तर मी पूर्ण वेळ ते काम करतो आहे, त्याच्यातही सहभाग देता येईल मला. या सर्व उपक्रमात जेवढे कार्यकर्ते आणि सहकारी सहभागी झाले त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्यामुळेच हे एवढं साध्य झालेलं आहे आणि मी आशा करतो की उत्तरोत्तर अजून अधिक जोमाने, अधिक व्यापक असे उपक्रम गार्डन्स क्लबच्या माध्यमातून करता येईल. मी पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन करतो, गार्डन्स क्लबचं अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम अनेक वर्ष, अर्धशतकाच्या वर हा उपक्रम चालवलेला आहे. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. निश्चितच त्याच्यात सहभागी व्हायला मलाही आवडेल. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. स्टेजवरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित पारितोषिक विजेत्यांचं अभिनंदन. आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात म्हणून हा आपला कार्यक्रम यशस्वी झाला. मी आपल्या सर्वांचे गार्डन्सतर्फे आभार मानतो आणि पुन्हा आपण दरवर्षी भेटू अशी आशा करतो. थँक्यू व्हेरी मच.